नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे अमरावतीमधून. भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावली आहे. 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयामध्ये नवनीत राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत. 15 मिनिटं नाही 15 सेकंद काफी है असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलेलं होतं. असदुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. हैदराबादमध्ये जेव्हा लोकसभेच्या प्रचारासाठी त्या गेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. तर ओवैसींनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली होती आणि नवनीत राणा यांना ओवैसींनी न्यायालयामार्फत दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी त्यांना आता हैदराबाद कोर्टामध्ये 28 फेब्रुवारीला उपस्थित राहावं लागणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानं नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी जे वक्तव्य हैदराबादमध्ये केलेलं होतं, 15 मिनिट नाही 15 सेकंद काफी है असं त्या म्हणालेल्या होत्या. तर माधवी लता यांच्या प्रचारासाठी ते गेलेल्या होत्या आणि त्याच वक्तव्याविरोधात कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती ओवैसींकडून. आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय शेंडे हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत. संजय, काय सांगाल? नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? निश्चितच नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार आहे आणि इलेक्शनच्या काळात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी ओवेसी बद्दल म्हटलं होतं की 15 मिनिट नाही तर 15 सेकंद पाहिजे. हे जे वक्तव्य होतं ते त्यांनी औरंगाबादला केलं होतं, त्यानंतर हैदराबादला देखील एका प्रचारादरम्यान केलं होतं. आणि याच वक्तव्यावरून असदुद्दीन ओवैसी जे हैदराबादच्या न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेनुसार आता नवनीत राणा यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. आणि 28 फेब्रुवारी रोजी नवनीत राणा यांनी हैदराबादच्या न्यायालयात हजर राहावं असे कोर्टाचे आदेश आलेले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा आणखी वाढ होण्याची शक्यताची वर्तवण्यात येत आहे. एकूणच जर बघितलं तर नवनीत राणा यांची जी काही वक्तव्य होती ती इलेक्शनच्या काळात, निवडणुकीच्या काळात बऱ्याच प्रमाणात वादग्रस्त वक्तव्य ठरले होते. त्यापैकी हे वक्तव्य जे आहे, या वक्तव्यावरून त्यांना आता कोर्टात त्यांचा सामना करावा लागणार आहे. निश्चितच संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयाचे अपडेट आपण घेत राहूयात.